सत्तेत होते तेव्हा दाम आणि सत्ता गेली तेव्हा राम. सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे हिंदुत्व आहे का? ठाकरेंच्या आंदोलनावरून शिंदेंचा हल्लाबोल. मिसिंग लिंकच्या दुर्घटनेत एक पैशाचंही नुकसान नाही. राज्यात राहून प्रकल्पाची बदनामी करणं महाराष्ट्रद्रोह. शिंदेंकडनं विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर, तर मिलिंद नार्वेकरांचं शिंदेंकडनं कौतुक. विधिमंडळात गाजला राम मंदिर चोरीचा मुद्दा. सभागृहात विरोधकांकडनं जय श्रीरामची घोषणाबाजी. पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है. अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाचा संदर्भ देत विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. विधान परिषदेत प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली. मंत्री बोलताना कडूंनी हस्तक्षेप केल्यामुळे दरेकरांचा संताप. सभापतींच्या मध्यस्थीनं वादावर पडदा. भारत शेतीमुळे नव्हे तर स्टार्टअपमुळे सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता. मंत्री मंगलप्रभात लोढांचं अजब विधान, तर टीकेनंतर लोढांचा घुमजाव. तुम्हाला मी सांगते की झिंगाट गाण्यावरती डान्स करणं असोत किंवा लांब लखन गाण्यावरती डान्स कर, परिचारिका दिनानिमित्त हे सगळे प्रकार घडतात. महिलांवरती अत्याचार होतात. आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांकडनं परिचारिकांचा छळ. शिवसेना आमदार भावना गवळींचा विधान परिषदेत धक्कादायक आरोप. शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. रुग्णालयातल्या महिला कर्मचारी डॉक्टरांना मारहाण करणं भोवलं. मुंबई महापालिकेच्या सभागृहात विरोधकांचा गोंधळ. जय श्रीराम आणि राम मंदिर दान चोरीवरून जोरदार घोषणाबाजी. माननीय विरोधी केज तालुक्यातल्या विलास खुले प्रकरणावरनं राजकारण तापलं. मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा. सौरभ सोनावणेंच्या अटकेची मागणी. संजय कुलकर्णी, संजय कुलकर्णी, संजय कुलकर्णी, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? अधिकाऱ्यांचं करायचं काय? तर मोशीत घडलेल्या दुर्घटनेच्या विरोधात आता आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. 2 दिवस झाले तरी अजूनही रेस्क्यू कार्य सुरू आहे. अजूनही पूर्णपणे ढिगाऱ्याखालच्या लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही आणि त्यामुळे या निषेधार्थ मोशी इथे हे आंदोलन सुरू आहे. संजय कुलकर्णी, संजय कुलकर्णी, निलंबित करा, निलंबित करा, संजय कुलकर्णी निलंबित करा, निलंबित करा. या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. मोशी दुर्घटनेच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मोशी दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र 48 तास होऊनही अजूनही ढिगाऱ्याखाली लोकांना पूर्णपणे काढण्यात यश आलेलं नाहीये. त्यामुळे नातेवाईकांचाही संताप उसळलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आंदोलन सुरू आहे. मोशीच्या घटनेला 48 तास उलटून गेले तरी देखील ढिगाऱ्याखालच्या लोकांना काढण्यात. दरम्यान महानगरपालिकेत हे आंदोलन सुरू आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळेस करण्यात येते. मनपात नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतं. मोशी दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तिकडे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 9 जण जखमी झालेत. अजूनही रेस्क्यू कार्य सुरू आहे. 48 तास झाले तरी.
वळूयात पुढच्या बातमीकडे. निसर्गाच्या कुशीत वसावलेला आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधबा पावसामुळे ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांनी गजबजलेलं आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या सालेकसा या तालुक्यातील हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामधून मोठ्या संख्येने पर्यटक इथे दाखल होत आहेत. जंगलाने वेढलेलं हे निसर्गरम्य ठिकाण मुंबई हावडा मुख्य रेल्वे मार्गावरील दरेकसा रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. उंच डोंगरावरून कोसळणारे स्वच्छ पाणी आणि हिरवगार परिसर यामुळे हाजरा फॉल हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. गोंदिया जिल्ह्यातील हा धबधबा आहे. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये एकूण 50% पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. या तलावांमध्ये सध्या 7,15,290 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे 49% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 6,06,383 दशलक्ष लिटर होता. त्यामुळे यंदा तब्बल 18% अधिक पाणीसाठा जमा झालेला आहे. बादसा जलाशयाचा सर्वाधिक 45% वाटा असून तानसा आणि मोडक सागराचाही मोठा वाटा आहे. तुळशी आणि बिहार तलाव भरून वाहत आहे. तर पावसामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होते. जुलैच्या सुरुवातीलाच पाणीसाठ्यात झालेल्या या वाढीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेमध्ये गोंधळ सध्या सुरू आहे. तिथली थेट दृश्य आपण पाहतोय. बीएमसी मधली ही दृश्य आहे. बीएमसीच्या कार्यालयातली ही दृश्य आपण पाहतोय. तिथे सध्या गोंधळ पाहायला मिळतोय. कारण काँग्रेसकडून निषेध केला जातोय आणि त्याच संदर्भात बीएमसीच्या सभेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं कळतंय. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून. सुमित, सध्या काय गोंधळ सुरू आहे, कुठला विषय आहे आणि काय सध्या तिथलं वातावरण? आजचं सभागृहात मुळात विशेष बोलवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत झालेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेली जीवितहानी या सगळ्या संदर्भात आज विशेष सभेचं आयोजन केलेलं होतं. आणि हे सभागृहात सुरू होताच काँग्रेस आणि विरोधकांची मागणी होती की या सभागृहामध्ये आयुक्तांनी स्वतः सहभागी असायला हवं. आयुक्त जोपर्यंत तोपर्यंत कामकाज चालू देऊ नये आणि म्हणूनच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी केवळ घोषणा मुंबईच्या संदर्भात नव्हत्या तर विरोधकांकडून जय श्रीरामच्या घोषणा, त्याचबरोबर राम मंदिराचे चोरो को जुते मारो अशा पद्धतीच्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. आणि म्हणून मग सत्ताधाऱ्यांकडून देखील घोषणाबाजी सुरू झाली. या सगळ्यामध्ये प्रत्येक नगरसेवकाला बोलण्याची इच्छा आहे कारण विषय मोठा आहे, प्रत्येकाला बोलायचं आहे. ही मागणी होत असताना शेवटी आयुक्तांनी या गोंधळामध्ये 10 मिनिटांसाठी आता सभागृह तहकूब केलेला आहे. विरोधकांकडून घोषणा मात्र सुरूच झालेली आहे. त्यामुळे चर्चा कोणतीही नाही, अद्याप मुंबईच्या विकासावर काहीच नाही, मात्र वैयक्तिक घोषणाबाजी इथे जोरदार सुरू असलेली पाहायला मिळते. नक्कीच इथे जनतेच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित असताना तिथे आता राजकारण होत असताना दिसतंय. तुर्तास धन्यवाद सुमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.